गेल्या 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण आणि काल त्यातच रात्री झालेला पाऊस त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। आपण बघू शकतो की कांदा पीक आहे। त्या कांदा पिकामध्ये पाणी साचल्याने या ठिकाणी आपण बघतो की प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतीमध्ये चिखल झालेला आहे आणि हे काढलेला कांदा जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आता सडण्याच्या मार्गावरती आहे। आपण बघतो की हे सगळं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याला सहन करावं लागणार आहे। अनेक पिकं आहेत, द्राक्ष पिकं असतील किंवा इतर जे पिकं आहेत त्याचं देखील प्रचंड नुकसान जे आहे ते बदलत्या वातावरणामुळे झालेलं आहे आणि त्याच्यात आता शेतकरी आणखीन अडचणीत सापडलेला आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगा ना आता कांद्याचं काढणीला आलेलं पीक जे आहे त्या पावसामुळे आता त्याच्यात नुकसान झालेलं आहे। कशाप्रकारे हे नुकसान आहे? 3 वाजता पाऊस झाला, ती सूद नाही झाली, झोपातच होतो. आणि नंतर 4 वाजता झाला, त्याच्यात संपूर्ण कांदा भिजून गेला. आणि 6 वाजता जी झाला त्याच्यात पाणी साचून एकदम कांद्या वाहायला लागली. किती कांदा होता तुमचा सगळा काढलेला कांदा किती होता? काढलेला कांदा 3 एकर 2 एकर होता. तिथं 160 गोण्या होत्या. त्या संपूर्ण कामातून गेल्या. आणि आता आणखीन काढणीचा कांदा किती कांदा आहे? राहिलेला आहे 3 एकर. तर त्याच्यातून बी गाभ्यात पाणी गेल्यानंतर तो कांदा संपला. आता तो कांदा हातात येणार नाही. साधारण सगळं मिळून तुमचं आर्थिक नुकसान किती झालं सगळं? समजा आर्थिक नुकसान म्हणजे माझं 3 ते 3.5 लाखाचं नुकसान झालं. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे क्षेत्राचं हे नुकसान झालेलं आहे। असं अनेक गावांमध्ये हा परिणाम जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे मोठं अडचणीत जो आहे तो शेतकरी सापडलेला आहे आणि त्यामुळे आता काय मार्ग निघणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।